नमस्कार मैत्रिणींनो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की स्वामी समर्थ महाराजांची सेवा, प्रकट दिनानिमित्त काही सेवा मी आपल्याला सांगितल्या होत्या की आपण कोणकोणत्या सेवा करायच्या. त्यामध्ये मी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सांगितलं होतं. त्याचप्रमाणे ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायणही करायचं आहे. आणि अजून काही ज्या सेवा आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे. ज्यांना काही कामानिमित्त सेवा करायला जमत नाही त्यांच्यासाठी ही पर्यायी सेवा मी सांगणार आहे. तर प्रगट दिनापर्यंत आपण म्हणजे 10 एप्रिल पर्यंत काय करायचं आहे, आपल्याला शक्य होईल तितके स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. दररोज एक जरी केलं तरी चालेल, किंवा मग रोज 3 अध्याय वाचले तरीही चालेल, रोज 7 अध्याय वाचले तरीही चालेल. जसं आपल्या वेळेनुसार आपल्याला शक्य होईल तितके स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला करायचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचे अजून 3 दिवसीय पारायण आपण करू शकता. म्हणजे 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकता. गुरुचरित्राच्या पारायणाचा खूप अनुभव आहे आणि खूप असा म्हणजे आपल्याला एक अनुभूती येते. ज्यांनी पारायण केलं त्यांना नक्कीच अनुभव येतो. तर अनुभव घेण्यासाठी 3 दिवसाचं पारायण आपण नक्कीच करावं. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे, निशंक हो निर्भय ओ मनारे, हा मंत्र जो आहे त्याचे 1, 3, 5 किंवा 11 दररोजचे असे पाठ करायचे आहे. म्हणजे रोजचा 1 जरी केला तरी चालेल, रोजचे 3 केले तरी चालेल, 5 केले तरी चालेल आणि 11 केले तरी चालेल. त्याचप्रमाणे हा जो तारक मंत्र आहे, या तारक मंत्राचं तुम्ही संकल्पयुक्त पारायण सुद्धा करू शकता. म्हणजे हे पारायण करण्याच्या अगोदर मी तुम्हाला संकल्प कसा करायचा ते सांगितलं होतं. हातावर पाणी, अक्षता, फूल घेऊन आपलं नाव, गोत्र आणि तो दिवस स्वतःचं नाव उच्चारायचं आणि तो संकल्प करून आपण पारायण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण स्वामी स्तवन जे आहे ते वाचूनही म्हणजे त्याचं पठण करूनही सेवा करू शकतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ अष्टक हेही आपण सेवा करू शकतो. त्याचप्रमाणे अक्कलकोट महात्म्य म्हणून एक पुस्तक आहे, त्याचंही पारायण आपण करू शकतो. त्यानंतर आता काही ज्या स्त्रिया आहेत त्यांना खूप कामं आहेत, या सेवा जमत नाही, पारायण करायला शक्य नाही, किंवा मग खूप जॉब करणारे आहे, शेतात काम करणारे आहे, त्यांनी काय करायचं आहे तर स्वामी समर्थ मंत्र जो आहे त्याचं 1, 3, 5, 7, 11 माळी जप करायचा आहे. आणि ज्यांना हातात माळ घेऊन शक्य नाही त्यांनी काम करता करता, जरी स्वयंपाक करता करता म्हणा, स्वामी समर्थ मंत्राचा होईल तितका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप केला तरीही चालेल. याने काय होईल तर आपल्या घरामध्ये काय होईल, भरभराट होईल, सुख समाधान नांदेल. कोणतीही भगवंताची सेवा केली तर वाया जात नाही. अनुभव यायला वेळ लागतो. अनुभव का येत नाही तर आपण तितका श्रद्धेने किंवा सात्विकतेने जर भगवंताची सेवा केली तर नक्कीच अनुभव येत असतो. म्हणून गुरुचरित्राने काय होतं, आपलं भाग्य उजळत असतं. गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते ज्याच्या म्हणजे जो मागच्या जन्मीचं पुण्य घेऊन आला तोच गुरुचरित्राचं पारायण करतो. त्याच्याच नशिबात गुरुचरित्राचं पारायण असतं. म्हणून शक्यतो गुरुचरित्राचं पारायण करत चला. महिन्यातून 1 पारायण केलं गेलं पाहिजे. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी काही जे सण असतात, म्हणजे दत्त जयंती असेल, स्वामी समर्थ प्रगट दिन असेल, अशा ज्या काही आपल्या ज्या विशिष्ट दिवस आहेत त्या दिवसाला केले तरीही चालते. परंतु करणं हे महत्वाचं आहे. आणि ज्यांना ते शक्य नाही त्यांनी स्वामी समर्थ सारामृत पारायण केलं तरीही चालेल. कारण स्वामी समर्थ जे सारामृत आहे त्यामध्ये खूप सारा अनुभव दिलेले आहेत, स्वामींची गाथा दिलेली आहे. समजा तुमच्या घरात आपल्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती येते, परंतु ती अनुभूती कळायलाही स्वामींची कृपा लागते. आणि प्रत्येक जणाला अनुभव येत असतात, परंतु ते समजून घेण्यासाठीही आपल्याला स्वामींची कृपा लागते. मग आपल्यावर जर स्वामींची कृपा व्हावी असं वाटत असेल
तर प्रत्येकाने ह्या सेवा केल्याच पाहिजे. आणि ज्यांना शक्यच नाही, ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना कामातून वेळ मिळत नाही या सेवा करायला, त्यांनी कमीत कमी कुणाचाही द्वेष, मद, मत्सर ह्या सर्व गोष्टी सोडून जर वागणूक ठेवली तर निश्चितच भगवान भक्तीची आपल्याला काय होते तर अनुभूती येत असते. तर या आहेत काही प्रगट दिनानिमित्त करायच्या स्वामींच्या सेवा. त्या मी आपणास सांगितल्या आहे, त्या नक्कीच करा आणि अनुभव घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.